नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला अनेक शेतकरी कमेंट करत असतात की आमचा कांदा आम्हाला जास्त काळ टिकवायचा आहे. तर अशा वेळी आम्ही आमच्या कांद्याला खत किती दिवसांपर्यंत देऊ जेणेकरून आमचा कांदा अनेक दिवस टिकेल, जास्तीत जास्त काळ टिकेल आणि आम्हाला चांगला बाजारभाव आल्यावर तो कांदा विकता येईल. शेतकरी बांधवांनो, याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कांदा पिकासंदर्भातील संपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येत राहील. शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या की जेवढा आपला कांदा आपल्याला उगवणं गरजेचं आहे, आपला कांदा आपण चांगला पोसवणं गरजेचं आहे, तेवढंच आपला कांदा आपल्याला टिकवणं गरजेचं आहे. जेणेकरून आपला कांदा टिकला तर आपल्याला चांगला बाजारभाव आल्यानंतर तो कांदा विकता येईल. शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की विद्राव्य खत सोडत असताना आपल्याला शेवटच्या पाण्याचं जे आधीचं पाणी आहे तोपर्यंतच आपण त्याला विद्राव्य खत सोडलेली पाहिजे. तर तुम्ही म्हणाल विद्राव्य खत म्हणजे नेमकी कोणती खतं? तर 13-40-13 असेल, 12-61 असेल, त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये 12-61 कोण सोडत नाही, पण 13-40-13 असेल, 0-52-34 असेल, त्याचबरोबर 42-47 असेल आणि 00-50 असेल, यांसारखी विद्राव्य खतं जी आहेत ती ज्यावेळी आपलं शेवटच्या पाण्याच्या आधीच जे पाणी आहे तोपर्यंतच ही खतं आपल्याला द्यायची आहेत, जेणेकरून तुमचा कांदा दीर्घकाळ टिकेल. त्याचबरोबर दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जी गोणीमधील रासायनिक खतं आहेत, मग 10-26 असेल, त्याचबरोबर 9-24 असेल, जी गोणीमधली खतं आहेत, तर ती खतं जी आहेत ती किमान 50 ते 55 दिवसांपर्यंत द्यायची आहेत. नंतर ती खतं टाकलेली ती काही फायदा होत नाही, ती लागू देखील चांगला होत नाही आणि त्याच्यामुळे दुष्परिणाम आपल्या कांद्यावरती होत असतो. तर 55 ते 50 दिवसांपर्यंतच ती गोणीमधील खतं आहेत ती आपल्याला द्यायची आहेत, जेणेकरून आपला कांदा जो आहे तो दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल. त्याचबरोबर आपल्याला आता शेवटच्या फवारणीमध्ये काय होत असतं की शेवटच्या जेव्हा आपला कांदा काढण्याच्या वेळेस येत असतो, शेवटच्या पाण्याला येत असतो, त्यावेळेस आपल्याला शेवटच्या फवारणीमध्ये काय तर लुणा घ्यायचा आहे, जेणेकरून त्या आपल्या कांद्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या बुरशी असतील का, आता अस्परजिलस नावाची एक बुरशी आहे ती आपल्या कांद्यामध्ये जेव्हा आपला कांदा शेतामध्ये नसतो अशा वेळी ती आपल्या कांद्यामध्ये एंटर होत असते. तर ती बुरशी जेव्हा आपला कांदा साठवणीमध्ये जातो त्यावेळेस प्रसरण पावते, त्याला आपण काजळी म्हणतो. तर ती बुरशी येत नाही, त्यामुळे शेवटच्या फवारणी वेळी आपल्याला लुणा घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला ही बुरशीचं नायनाट करता येईल आणि अशा उपाययोजना करून आपल्याला आपला कांदा जो आहे तो दीर्घकाळ टिकवता येईल. तर शेतकरी बांधवांनो, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा या व्हिडिओच्या माध्यमातून होईल आणि त्यांनाही समजेल की त्यांचा कांदा आपल्याला किती दिवसापर्यंत आपल्याला खत द्यायचे आहेत आणि आपला कांदा किती दिवसापर्यंत आपल्याला टिकवायचा आहे. शेतकरी बांधवांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि आपल्याला कमेंट करा की तुम्हाला तुमच्या कांद्यामध्ये कोणत्या समस्या जाणवत आहेत.